विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेटो या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये प्लेटोचा जीवन परिचय, प्लेटोने आपलं तत्वज्ञान मांडताना किंवा आपले वेगवेगळ्या विषयावर विचार वेगवेगळ्या ग्रंथामध्ये लिहिताना त्याच्यावर झालेला प्रभाव जो आहे, जसं तिथली तत्कालीन परिस्थिती असेल, त्याचा गुरु सॉक्रेटिस यांच्या विचाराचा प्रभाव असेल, किंवा वेगवेगळ्या नगरराज्याची शासन व्यवस्था जी आहे त्यांचा प्रभाव असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव त्याच्यावर कसा झाला आणि त्यातून मग त्यांनी आपल्या तत्वज्ञानाकडे तो कसा वळला, तर या संबंधीचा थोडक्यात परिचय ज्याला आपण म्हणू, तो परिचय आपण यापूर्वी पाहिला. आता आपण प्लेटोचे जे विचार आपल्याला या प्रकरणांतर्गत अभ्यास करायचे आहेत, त्यामध्ये पहिला आहे प्लेटोचा न्याय सिद्धांत, थेअरी ऑफ जस्टिस. म्हणजेच न्याय कशाला म्हणायचा, न्याय म्हणजे काय. प्लेटो या विचारवंताने दी रिपब्लिक या ग्रंथामध्ये न्याय सिद्धांताचं वर्णन केलेलं आहे. किंबहुना असं म्हणावं लागेल की दी रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा मुख्य विषय किंवा आधार न्याय हाच आहे. म्हणूनच दी रिपब्लिक, प्लेटोचा जो रिपब्लिक हा ग्रंथ आहे, या ग्रंथाचं दुसरं नाव किंवा ज्या दुसऱ्या नावाने ओळखला जातो हा ग्रंथ, त्याला म्हणतात कन्सर्निंग जस्टिस. कन्सर्निंग जस्टिस या नावाने सुद्धा दी रिपब्लिक हा ग्रंथ ओळखला जातो, किंवा त्याचं दुसरं नाव कन्सर्निंग जस्टिस आहे. यावरून एक गोष्ट मात्र आपल्याला नक्की लक्षात येतं की प्लेटोच्या दी रिपब्लिक या ग्रंथाला कन्सर्निंग जस्टिस जर असं म्हणत आहे, याचाच अर्थ प्लेटोच्या दृष्टीने न्याय किती महत्त्वपूर्ण आहे किंवा न्यायाला किती महत्त्व दिलं आहे हे लक्षात येतं. म्हणजे प्लेटो तर असं म्हणतो की न्यायाशिवाय आदर्श राज्याची कल्पना करणेच व्यर्थ आहे, असं प्लेटो म्हणतो. चांगले सद्गुणी व्यक्ती असणं आवश्यक आहे, कारण की ज्ञानाने सद्गुणी व्यक्ती निर्माण होतात आणि ज्ञान हे शिक्षणाने वाढतं, म्हणून शिक्षणावर सुद्धा त्यांनी भर दिलेला आहे. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस प्लेटोचा जन्म झाला, ती परिस्थिती अथेन्सची कशी होती, अत्यंत वाईट होती. म्हणजे तिथली लोकशाही ही विनाशाकडे चाललेली होती. त्याच्यामुळे एक आदर्श राज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट त्याच्या डोळ्यासमोर होतं. म्हणजे एक आदर्श असं राज्य निर्माण करायचं की जे राज्य एक आदर्श व न्याय असेल, अशा प्रकारचं राज्य निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. परंतु आदर्श राज्य निर्माण करताना त्या राज्यातील लोकांनी परस्पराशी कशा प्रकारचं वर्तन करावं हेही त्यांनी सांगितलेलं आहे, की प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडायचं, असं तो म्हणतो. आणि म्हणूनच त्याचा जो हा न्याय सिद्धांत जो आहे, हा न्याय सिद्धांत या तीन गोष्टीवर आधारित आहे की स्वतःचा व समाजाचा विकास करणे, प्रत्येकाने आपापलं कार्य प्रामाणिकपणे पार पाडणे आणि इतरांच्या कार्यात हस्तक्षेप न करणे, या तीन गोष्टीवर प्लेटोचा न्याय सिद्धांत आधारित आहे. म्हणजे नैतिक दृष्टिकोनातून त्यांनी विचार केलेला आहे. कारण की त्या काळामध्ये जी परिस्थिती होती, अत्यंत वाईट परिस्थिती होती. स्वार्थी लोक होते, सत्तालालची लोक होते, अधिकारी
म्हणजे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करायचे, गडबाजी होती, एकमेकांमध्ये हस्तक्षेप व्हायचं. यामुळे एक ज्याला आपण गोंधळ किंवा अराजकता ज्याला आपण म्हणू, ती अराजकता निर्माण झालेली होती आणि राज्यकर्ते हे राज्यकारभाराकडे किंवा जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या स्थितीतून जर बाहेर पडायचं असेल, एक मार्ग काढायचा असेल, तर एक नवीन व्यवस्था निर्माण करण्याची गरज होती आणि म्हणून तशी व्यवस्था निर्माण करणे, ज्यामध्ये निस्वार्थ सेवा देणे, आपापलं कार्य करणे, इतरांच्या कार्यात हस्तक्षेप न करणे, अशा प्रकारची एक नवीन सिस्टीम त्यांनी निर्माण करायचं ठरवलं. प्लेटोने जो न्याय सिद्धांत मांडलेला आहे, तो न्याय सिद्धांत मांडण्यापूर्वी त्या काळामध्ये जे प्रचलित न्याय सिद्धांत होते, त्या प्रचलित न्याय सिद्धांताचं खंडन करून नंतर प्लेटोला अपेक्षित असलेला न्याय सिद्धांत जो आहे, तो न्याय सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आता त्या काळामध्ये कोणकोणते न्यायाचे सिद्धांत होते? एक परंपरागत न्याय सिद्धांत. परंपरागत न्याय सिद्धांत. परंपरागत न्याय सिद्धांत काय म्हणतो किंवा न्यायाचा अर्थ काय लावतो? जनरली सॉक्रेटिस आणि सिफालस हे दोन विचारवंत, या दोन विचारवंतांच्या संवादातून आदर्श राज्यातील न्याय ही संकल्पना अस्तित्वात आली असं म्हणता येईल. सॉक्रेटिसच्या आजूबाजूला जे विद्वान मंडळी ज्याला आपण म्हणू, ती विद्वान मंडळी बसली असताना सहज सॉक्रेटिसने प्रश्न केला की न्याय कशाला म्हणायचा, न्याय म्हणजे काय? त्यावर सिफालसने जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये न्याय म्हणजे काय, तर न्याय म्हणजे सत्य बोलणे. न्याय म्हणजे काय? सत्य बोलणे व ऋणातून मुक्त होणे. सिफालस असं म्हणतो. प्लेटोने जेव्हा विचारलं की न्याय म्हणजे काय, तर सिफालस काय म्हणतो की न्याय म्हणजे सत्य बोलणे व ऋणातून मुक्त होणे. त्याच्यानंतर त्याचा जो मुलगा आहे पॉलिमार्स, त्यांनी सुद्धा या परंपरावादी न्यायाचा जो अर्थ सांगितलेला आहे की न्याय म्हणजे जशास तसा व्यवहार. न्याय म्हणजे काय? जशास तसा व्यवहार. पॉलिमार्स म्हणतो. सिफालसचा जो मुलगा आहे त्याच्या दृष्टीने न्याय म्हणजे काय की जसा तसा व्यवहार म्हणजे न्याय. तर ही जी परंपरावादी न्याय सिद्धांत जे आहेत की ज्यामध्ये न्यायाचा अर्थ सांगितलेला आहे, न्याय म्हणजे सत्य बोलणे व ऋणातून मुक्त होणे, न्याय म्हणजे जसा तसाच व्यवहार, हे न्यायाचे दोन्ही जे अर्थ आहेत, या दोन्ही अर्थाचं खंडन प्लेटोने केलेलं आहे. ते खंडन करताना त्याच्या समर्थनार्थ त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे किंवा ते विचार आपल्याला मांडलेले आहेत, त्यामध्ये प्लेटो असं म्हणतो की जर एखाद्या व्यक्तीने आपल्याजवळ एखादं शस्त्र आणून दिलं असेल, ठेवायला दिलं असेल, परंतु नंतर तो व्यक्ती वेडा किंवा पागल झाला असेल आणि तशा स्थितीमध्ये ते शस्त्र परत मागण्यासाठी जर आला असेल, तर सिफालसच्या मते सत्य बोलणे आणि ऋणातून मुक्त होणे हा जो न्यायाचा अर्थ त्याने लावला, या सिफालसच्या अर्थावरून असं म्हणता येईल की त्या व्यक्तीला ते शस्त्र त्याला परत केले पाहिजे, करणे म्हणजे न्याय. परंतु प्लेटो काय म्हणतो की ज्यावेळेस तो शस्त्र परत मागायसाठी आला त्यावेळेस त्याची जी स्थिती आहे तो वेडा किंवा पागल झालेला होता. मग अशा स्थितीत त्याला त्याचं शस्त्र परत करणे म्हणजे त्या शस्त्राच्या आधारावर समाजातील इतर अनेक व्यक्तीचा तो जीव घेऊ शकेल त्या शस्त्राने. अशा स्थितीमध्ये त्याला ते शस्त्र वापर करणे म्हणजे न्याय म्हणता येणार नाही. आणि दुसरा जो अर्थ आहे की जसा तसा व्यवहार म्हणजे शत्रूबरोबर शत्रूसारखा व्यवहार, मित्राबरोबर मित्रासारखा व्यवहार म्हणजे न्याय, असं जो पॉलिमार्सने सांगितलेलं आहे, याही अर्थाचं खंडन त्यांनी केलेलं आहे.
की एखाद्या गुन्ह्यासाठी म्हणजे एकच गुन्हा शत्रूने केला असेल आणि मित्राने केला असेल तर अशा वेळेस शत्रूशी शत्रूसारखे व्यवहार म्हणजे त्याला त्या गुन्ह्यासाठी शिक्षा देणे आणि मित्र आहे म्हणून त्याला त्या गुन्ह्यासाठी शिक्षा न देणे म्हणजे अशा प्रकारचा पक्षपात करणे याला न्याय म्हणता येणार नाही. कारण की शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखणे कठीण होईल. एकाच गुन्ह्यासाठी दोन वेगवेगळ्या अपराध्यांना वेगवेगळी शिक्षा देणे याला न्याय म्हणता येणार नाही अशा प्रकारचं प्लेटो यांनी मत मांडलं आणि जसाच तसा व्यवहार म्हणजे न्याय या न्यायाच्या अर्थाचं खंडन त्यांनी केलेलं आहे. म्हणून परंपरावादी जो न्याय सिद्धांत आहे त्या न्याय सिद्धांत त्याचं खंडन केलं. त्यानंतर दुसरा सिद्धांत जो आहे तो आहे क्रांतिकारी सिद्धांत. क्रांतिकारी सिद्धांताचं समर्थन जे केलेलं आहे ते समर्थन केलेलं आहे थ्रेसिमेक्स. थ्रेसिमेक्स या विचारवंतानं या क्रांतिकारी सिद्धांताचं वर्णन केलेलं आहे. आता थ्रेसिमेक्सच्या मते न्याय म्हणजे काय? थ्रेसिमेक्स म्हणतो की बळी तो कानपिळी म्हणजे न्याय. काय म्हणतो? थ्रेसिमेक्सने जो क्रांतिकारी सिद्धांताचं समर्थन केलेलं आहे त्याच्या मतानुसार बळी तो कानपिळी म्हणजे न्याय. म्हणजेच बलवान किंवा शक्तिशाली व्यक्तीचं हित साध्य करणे म्हणजे न्याय असं हा थ्रेसिमेक्स म्हणतो. म्हणजेच शासन करण्याचा अधिकार हा फक्त बलवान किंवा शक्तिशाली लोकांनाच आहे. शक्तिशाली शासकाने किंवा सामर्थ्यशाली व्यक्तीने दिलेली आज्ञा म्हणजेच न्याय अशा प्रकारचा जो न्यायाचा अर्थ लावलेला आहे हा न्यायाचा अर्थ प्लेटोला मान्य नाही. मग या क्रांतिकारी सिद्धांतामध्ये जो न्यायाचा अर्थ सांगितला आहे त्या सिद्धांताचं खंडन सुद्धा प्लेटोने केलेलं आहे की शासकाने दिलेली आज्ञा म्हणजे शासक जी काही आज्ञा देतो ती आज्ञा प्रत्येक वेळी योग्य असतेच असं नाही. शासकाने दिलेली आज्ञा त्यामध्ये जर समाजाचं हित साध्य होत असेल तर त्या आज्ञेचं पालन करणे म्हणजे न्याय. परंतु शासकाने दिलेली आज्ञा ही जर स्वार्थ प्रेरित असेल तर अशा वेळेस त्यांनी दिलेली आज्ञेचं पालन करणे केलंच पाहिजे असं नाही. म्हणजे समाजाचं हित समाविष्ट असेल तरच त्याच्या आज्ञेचं पालन करणे त्याला आपण न्याय म्हणता येईल अशा प्रकारचं विचार व्यक्त करून त्याने क्रांतिकारी सिद्धांताचं खंडन केलेलं आहे. आणि तिसरा जो सिद्धांत आहे व्यवहारवादी सिद्धांत. व्यवहारवादी सिद्धांत याचं समर्थन केलं आहे ब्लाकन यांनी. याचं समर्थन करताना ज्या न्यायाचा अर्थ लावला त्यांनी तो असं म्हणतो की निसर्गावस्थामध्ये बळी तो कानपिळी हा एक निसर्ग नियम होता. त्याच्यानुसार स्वैराचाराने लोक वागत होते. त्याच्यामुळे या निसर्ग नियमामुळे बळी तो कानपिळी या निसर्ग नियमामुळे जे दुर्बल व्यक्ती ज्या होत्या त्या दुर्बलावर निश्चितच अन्याय अत्याचार होत होता आणि त्या अन्याय अत्याचार सहन सुद्धा ते करत होते. परंतु नंतर या अन्याय अत्याचारातून मुक्त होण्यासाठी त्यांनी आपसामध्ये करार केलं आणि त्या करारामध्ये असं ठरवलं की कोणीही कोणावर अन्याय करणार नाही. काही नियम त्यांनी निर्माण केले आणि मग त्यांनी न्यायाचा अर्थ असं सांगितलं की या नियमाचं पालन करणे म्हणजे न्याय आणि त्या नियमाचं उल्लंघन करणे म्हणजे अन्याय. मग ब्लाकन काय म्हणतो की न्याय म्हणजे
शक्तिशाली किंवा बलवान व्यक्तीची इच्छा नाही, तर ते दुर्बल लोकांची आवश्यकता आहे, असं त्यांनी न्यायाचा अर्थ सांगितलेला आहे. याचे खंडन प्लेटोने केलेलं आहे आणि प्लेटोने खंडन करताना असं म्हटलं आहे की न्याय हा दुर्बल आणि शक्तिशाली या दोघांचंही हित या न्यायामध्ये सामावलेलं असते. दोघांनाही न्यायाची गरज असते, आवश्यकता असते. म्हणजे न्याय हा सर्वांसाठी सारखा असावा, दुर्बलासाठी वेगळा किंवा शक्तिशाली साठी वेगळा असा नसावा, सर्वांसाठी सारखा असतो, सर्वांचं हित त्याच्यामध्ये सामावलेलं असते. न्यायाची आवश्यकता दोघांनाही असते. म्हणजे अशा प्रकारे प्लेटोनी आपला न्याय सिद्धांत, म्हणजे ज्याला आपण थिअरी ऑफ जस्टिस म्हणतो, हा न्याय सिद्धांत मांडण्यापूर्वी त्या काळामध्ये जी काही प्रचलित न्याय सिद्धांत होती, जसं परंपरागत सिद्धांत न्यायाचा, क्रांतिकारी सिद्धांत, व्यवहारवादी सिद्धांत, ह्या तिन्ही सिद्धांताचं खंडन केल्यानंतर प्लेटोला अपेक्षित असलेला न्यायाचा जो अर्थ आहे, तो न्यायाचा अर्थ त्यांनी त्याच्या न्याय सिद्धांतामध्ये मांडलेला आहे. मग प्लेटोला अपेक्षित असलेला न्याय सिद्धांत काय आहे किंवा प्लेटोनी मांडलेला न्याय सिद्धांत काय आहे, प्लेटोच्या मते न्याय म्हणजे काय, हे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू.